मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। रेडी केलं का? रामकृष्णारी, मी किशोर महाराज देवटे। आज खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र भारूड सम्राट, महाराष्ट्रामध्ये त्यांची भारूडकार म्हणून फार मोठी ख्याती आहे आणि आमचे जीवलग आहे दत्ता महाराज टर्ले यांनी आमच्या घनसावंगी शहरामध्ये एक छानसा उपक्रम राबवलाय। खरं तर सगळ्यांनीच राबवायची गरज आहे, कारण आपण शासकीय वसतिगृह किंवा शासकीय राहण्याची व्यवस्था आपण जी बघतो, विश्रामगृह सगळीकडे आहे, पण वारकऱ्यासाठी कुठंच विश्रामगृह नाही। आणि म्हणून त्यांनी एक फार मोठा संकल्प या ठिकाणी राबवलाय। खरं तर त्यांची तेवढी ऐपत नाहीये, कारण एका छोट्याशा कुटुंबातले ते व्यक्तिमत्व आहे, स्वतः अपंग आहे पायाने, पण तरी सुद्धा आपल्या भारुडाच्या माध्यमातून दोन पैसे मिळतात, त्यातूनच काहीतरी संकल्प, म्हणजे जसं देशाची सेवा, धर्माची सेवा, गायीची सेवा, मायबापाची सेवा घडली पाहिजे, तसं ही एक वारकऱ्याची सेवा घडावी यासाठी महाराजांनी एक संकल्प केला आणि तो त्या पद्धतीने ते साकारण्याचा प्रयत्न करतायत। एक घनसावंगी तालुक्यामध्ये एक छोटंसं वारकरी भुवन, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्या लोकांसाठी, जसं की आता सर्वच जण आम्ही रोज रात्री प्रवास करतो आणि मग कुठेतरी पेट्रोल पंपावरती कधी कधी आम्ही आराम करतो, कधी कधी सगळ्याच ठिकाणी जाता येत नाही, जरी आमचे अनुयायी लोक असले तरी सुद्धा रात्री अपरात्री 2-3 वाजता कोणाला आम्ही संपर्क करू शकत नाही। मग काहीतरी एखाद्या हॉटेल समोर आराम करायचा, गाडीमध्ये आराम करायचा। पण त्यांच्या ही संकल्पना त्यांच्या डोक्यात खरं तर आली, चांगल्या चांगल्या माणसाच्या नाही आली, पण त्यांच्या डोक्यात ती संकल्पना आली आणि त्यांनी मग एक छानसं इथे घनसावंगी शहरामध्ये एक वारकरी भुवन, त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी, आता आपण त्याला हळूहळू त्याला मोठं करूयाच, पण त्यांनी एक सुंदर असं इथं साकारले। राहण्याची, बसण्याची व्यवस्था आहे, ज्या ज्या गोष्टी एका व्यक्तीला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे साकारण्याचा प्रयत्न केलाय। मी सर्व वारकरी मंडळातील तमाम वारकरी लोकांना व कीर्तनकार, गायक, महाराज लोकांना विनंती करायला, प्रार्थना करायला, आपण सहकार्य तर करावंच, पण दुसरी गोष्ट, घनसावंगी नांदेड, जालना नांदेड, अंबड नांदेड, परभणी या रूटला जर तुम्ही कधीही असाल आणि घनसावंगी शहरामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर उत्तम अशी व्यवस्था राहण्याची महाराजांनी इथं केलेली आहे। आपण सगळ्यांनी इथे व्हिजिट द्यावं आणि इथं येऊन खऱ्या अर्थानं याचा आनंद घ्यावा, किंवा ज्यावेळेस काही संकट असेल त्यावेळेस तुम्ही आवर्जून हाक मारा, त्या संकटेला महाराज असतील, आम्ही सर्वजण असू, निश्चित त्या हाकेला आम्ही वाव देऊ, अशी या ठिकाणी संकल्पना महाराजांनी राबवली। त्यांच्या कार्याला फार फार शुभेच्छा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि जे काय कार्य त्यांच्या माध्यमातून ते आम्हाला सांगतील ते निश्चित आम्ही करण्याचाही प्रयत्न करू। आपणही करावं आणि निश्चित या ठिकाणी यावं एवढी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। इतकंच, अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।